नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज खरं तर महावीर जयंती आहे आणि जैन समुदायातील एका मुनीचं वक्तव्य आता सध्या खूप जास्त चर्चेत आहे आणि त्याच्यावरून वाद होण्याच्या शक्यता आहेत. वाद का होऊ शकतात माहिती आहे? कारण ह्या मुनीचं असं म्हणणं आहे की महाराणी ताराराणी ह्या जैन समुदायाच्या होत्या. त्यांनी कसं वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो पुढे म्हणतो की या जैन समुदायातून होत्या, त्यांनी कशी लढाई केली, औरंगजेबाला कसं त्यांनी इथे जिरवलं वगैरे वगैरे. आता महाराणी ताराराणी ह्या जैन समुदायाच्या होत्या, हिंदू होत्या, मुस्लिम होत्या, काय होत्या? खरं तर याच्यामध्ये कोणीच जायला नाही पाहिजे किंवा त्या कोणत्या जातीच्या होत्या याच्यामध्येही. कारण कुठलाही महापुरुष असू दे या भारतामधला, तो नेमका कोणत्या जातीतला हे बघण्यापेक्षा त्यांनी काय काम केलं हे बघायला पाहिजे. पण आता ह्या जैन मुनीचं जे काही म्हणणं आहे ते एक तर फॅक्च्युअली चुकीचं आहे. त्यामुळे इतिहास अभ्यासक, इतिहास तज्ज्ञ असलेले आपले इंद्रजित सावंत जे आहेत त्यांचं वक्तव्य आलेलं आहे आणि ते काय म्हणताय त्याच्यावर हे पण आपण बोलूया. शिवाय महाराणी ताराराणी यांचा थोडक्यात आपण इतिहास पाहूया. ताराराणी यांचं नाव हे मुद्दामून कसं महाराष्ट्रामधून दूर जाईल याचा प्रयत्न केला गेला किंवा त्यांना मोठं करण्यापेक्षा उत्तरेतून आलेल्या झाशीच्या राणीला इथे कसं मोठं केलं गेलं याच्याबद्दलही लोक जे बोलतात त्याविषयी आपण बोलूया. तर सविस्तर बघूया. हा जो जैन मुनी आहे, हे जैन मुनी आहे, यांचं नाव आहे आचार्य नयन पद्मसागर. त्यांचं काय म्हणणं आहे, इथे तुम्हाला वाक्य दिसत असेल. मोहम्मद घुरीने देशावर आक्रमण केलं त्यावेळी जैन असलेल्या मेवाड राणीने आपली तलवार काढली. त्यानंतर पुढील अनेक वर्षे आपल्या देशावर कोणी नजर वर करून बघायची हिंमत केली नाही. संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हातात तलवार घेणे याला धर्म म्हणतात. ह्यांना सांगायचं आहे धर्म कशाला म्हणतात, संस्कार आणि संस्कृतीसाठी तलवार घेणे. खरं तर महावीर जैन यांनी काय सांगितलं, अहिंसा हे सगळ्यात पहिलं तत्त्व होतं त्यांचं. अहिंसा, सत्य, आस्तेय आणि अपरिग्रह. तर अहिंसा ह्या तत्वाला आता हे साहेब म्हणत आहेत, जैन मुनी साहेब, की अहिंसा हे तत्त्व काही कामाचं नाही, धर्मासाठी मात्र हे करा, तलवार हातात घ्या. आणि सत्य हे जे महावीरांचं तिसरं तत्त्व सगळ्यात महत्त्वाचं आहे, ह्याला तिलांजली दिली. कारण हे खोटं सांगत आहेत, हा इतिहास खोटा सांगत आहेत खरं तर. पुढे ते म्हणतात, विक्रमादित्यने संपूर्ण भारताला स्वतंत्र करण्यात मदत केली. औरंगजेब याने संभाजी महाराजांना पकडून हाल केले आणि एक जैन महाराणीचा जन्म झाला आणि ती म्हणजे ताराराणी. आणि ताराराणीने त्या औरंगजेबाला कसं पाणी पाजलं. बरं, याच्यावर इंद्रजित सावंत सर काय म्हणतात बघा. ते म्हणतात की महाराणी ताराराणी या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा होत्या, म्हणजे सूनबाई, शिवाजी महाराजांच्या सूनबाई, राजाराम महाराजांच्या पत्नी. त्यामुळे त्या कोणत्या कुळातील आहेत हे नव्याने सांगण्याची गरज नाही. बघा, मॅच्युरिटी कशाला म्हणतात, काही गरज नसते एखाद्या व्यक्तीची आयडेंटिटी, तिची जात कोणती आहे, त्यांची जात कोणती आहे सांगणं, धर्म कोणता आहे सांगणं. आणि इथे इंद्रजित सावंत सरांनी पण तसंच केलं आहे, नाही सांगितलं आहे. एखाद्या म्हणता आलंच ते एखाद्याला, माझ्याच जातीच्या होत्या त्या, तुमच्या नव्हत्या. नाही, आपल्याला असं युद्ध नाही खेळायचं आहे. बघा पुढे सर काय म्हणतात, त्या कोणत्या कुळातील होत्या हे सांगण्याची गरज नाही, शिवाजी महाराजांच्या त्या स्नुषा होत्या. महापराक्रमी व्यक्ती आपल्या कुळातील असावी असं वाटणं गैर नाही आहे. मात्र इतिहास माहीत नसताना जैन मुनींनी महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या असं वक्तव्य करू नये, है ना. उगीच फॅक्च्युअली चुकीचं बोलू नये ना. महावीरांनी सत्य बोलायला सांगितलेलं. जैन समाज हा शांतताप्रिय समाज आहे, त्यामुळे महापुरुषांच्या नावावरून त्यांनी वाद निर्माण करू नये असं इंद्रजित सावंत सर म्हणतात आणि त्यांचं एकदम बरोबर आहे. हा मुद्दा आहे. आता आपल्याला बघायचं, खरं तर ताराराणी यांचं शौर्य खरोखर आपल्याला माहीतच असलं पाहिजे. आपल्याकडे कसं झालं आहे माहिती आहे का, मनुवाद्यांनी काही विशिष्ट इतिहास जो आहे तो बाहेर येऊ दिला नाही, बहुजनांचा इतिहास तर येऊच दिला नाही. शिवाजी महाराजसुद्धा आत्ता आपल्याला 100-150 वर्ष झाले, महात्मा फुल्यांनी समाधी शोधून काढली तेव्हापासून आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतोय. नाही तर मधला काळ शिवाजी महाराजांना विसरायला लावलं होतं. बहुजनांचे असे सगळे जे काही महापुरुष होऊन गेलेले, स्त्रिया होऊन गेल्या बहुजनांमधल्या, त्यांचं शौर्य हे बाहेर येऊ दिलं नाही. त्यातल्याच एक ताराराणी.
तर काय म्हणतात, ताराराणी यांनी मराठा साम्राज्य कसं सांभाळलं होतं, असं BBC चा एक खूप चांगला लेख आहे. मी त्याच्यातल्या काही गोष्टी वाचून हे करते. ताराराणींनी मराठा साम्राज्य सांभाळलं. मुघलांना, स्वराज्याच्या हितशत्रूंना तोंड देत राहिल्या. त्यांना आयुष्यात अनेक वेळा बंड लढायांचा सामना करावा लागला. पतीच्या निधनानंतर 61 वर्ष त्यांनी मराठा साम्राज्यातल्या घडामोडी पाहिल्या. तर यांचं काम बघूया. औरंगजेबाने जुल्फिकार खानाच्या मार्फत राजाराम महाराजांना पकडण्यासाठी अनेक वर्ष जिंजीच्या किल्ल्याला वेढा दिला होता. 1697 साली राजाराम महाराजांनी जिंजी सोडल्यानंतर पुढच्या वर्षी औरंगजेबाला जिंजीचा किल्ला हस्तगत करता आला होता. राजाराम महाराज, ताराबाई, शिवाजी दुसरे, राजसबाई यांनी जिंजी मुक्कामात झालेले पुत्र संभाजी दुसरे आणि अंबिकाबाई हे सर्व स्वराज्यात आले आणि साताऱ्यामध्ये राजाराम महाराजांनी राजधानीची स्थापना केली. पुढे आपण ताराबाईंचं बघूया. ताराबाई यांचा जन्मच मुळी लढाऊ वडिलांच्या पोटी म्हणजे शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पोटी झाला. सेनापती, शिवाजी महाराजांचे सेनापती होते. लष्करी शिक्षणाचा अनुभव त्यांना लहानपणापासूनच आला असणार. राजाराम महाराजांच्या मृत्यूच्या वेळेस त्यांचे वय 25 असावे. विचार करा, 25व्या वर्षी नवरा गेलाय. त्यांचा मुलगा शिवाजी दुसरा यांचेही वय अत्यंत कमी होते. 1701 साली ताराबाई यांनी आपला पुत्र शिवाजी यांना पन्हाळा येथे राज्याभिषेक करून घेतला आणि त्या कारभार पाहू लागल्या. औरंगजेब एक एक किल्ला हस्तगत करत असताना ताराबाई या रामचंद्र पंत अमात्य, परशुराम पंत प्रतिनिधी, धनाजी जाधव सेनापती यांच्या मदतीने स्वराज्याचं रक्षण करत होत्या. त्यांनी सिंहगड, राजगड, पन्हाळा, पावनगड, वसंतगड, सातारा हे किल्ले पुन्हा जिंकून घेतले. 1707 साली औरंगजेब बादशाहचा मृत्यू झाला. एवढे किल्ले महाराणी ताराराणीच्या ह्याच्यात जिंकलेले आहेत. शाहू महाराजांची सुटका झाली, संभाजी महाराजांचे पुत्र. आता शाहू महाराज आणि ताराराणी यांच्यामध्ये राजगादीवरून वाद सुरू झाला. शाहू महाराज सुटून आल्याच्या नंतर ताराराणीच्या पक्षातले एक एक सरदार बाहेर पडून तिकडे जाऊन मिळू लागले. त्यामुळे शाहू महाराजांचं पारडं अधिकाधिक जड होऊ लागलं. अखेर राजधानी जाधव शाहूंच्या पक्षात गेल्यानंतर सर्व परिस्थिती पालटली. शाहू राजांनी ताराराणीच्या ताब्यातील पन्हाळ्यावर हल्ला केला. त्यानंतर ताराराणी काही काळ रांगणा किल्ल्यावर गेल्या. 1708 साली शाहू महाराजांची साताऱ्यात सत्ता स्थापन झाली आणि 12 जानेवारी 1708 रोजी शाहू राजे यांचा साताऱ्यात राज्याभिषेक झाला. काही काळानंतर ताराराणी यांनी पन्हाळा, विशाळगड पुन्हा जिंकून घेतले. 1710 साली कोल्हापूर राज्याच्या पन्हाळ्यावरती पाया रचला. त्यामुळे एका स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली. मग ते कोल्हापूरचं तिकडचं घराणं झालं आणि शाहूंचं इकडचं साताऱ्याची जी गादी आहे ती, ह्या 2 गाद्या. त्याच्यानंतर ह्या 2 भावामध्ये बरेच भांडणं झाले, मग समेट झाली आणि नंतर शेवटी ताराबाई यांचा जो संघर्ष आहे तो सुरूच होता. 27 फेब्रुवारी 1731 साली शाहू आणि संभाजी या दोन्ही राजांनी कराड आणि जाखिणवाडी इथे भेट झाली. संभाजीराजांना घेऊन शाहू महाराज साताऱ्यात आले.